नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर असे एका नवीन विषयासह आपल्यासमोर बऱ्याच दिवसांनी संवाद करण्यासाठी आलेले आहे. आणि विषयाचं नाव आहे अर्थात देशाटन. मंडळी, आपण ज्यावेळेला वेगवेगळ्या प्रदेशात प्रवास करतो, वेगवेगळ्या देशात प्रवास करतो, त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्या संस्कृतीची, तिथल्या लोक ज्या पद्धतीने जगतात त्याची आपल्याला ओळख होते. तिथले नवीन नवीन भूप्रदेश आणि तिथे आपण त्या निसर्गाच्या सहवासात घालवले जे आनंदाचे क्षण असतात, तिथल्या नवीन नवीन कला, तिथल्या संस्कृती, तिथले सण उत्सव, त्यांच्या बोलीभाषा या सगळ्यांनी आपल्या ज्ञानात एक प्रकारची वेगळीच भर पडत असते. आणि मंडळी, म्हणून असंही म्हटलं जातं की केल्याने देशाटन चातुर्य येतसे फार, किंवा ते केल्याने देशाटन मनुजा येतसे शहाणपण. तर ही म्हण तर अगदी प्रचलितच आहे. पण ह्याशिवाय मी असं सांगेन की यस्तु संचरते देशान यस्तु सेवेत पंडितान तस्तु विस्तारिता बुद्धी तैलबिंदू रिवांभसी. म्हणजे असं की आपण जेव्हा देशाटन करतो त्यावेळेला वेगवेगळ्या कल्चरची, वेगवेगळ्या संस्कृतींची, वेगवेगळ्या तिथल्या बोलीभाषांची, तिथल्या लोकांचे रहनसहन, त्यांचे कपडे लत्ते घालण्याची पद्धत, त्यांची आवडीनिवडी, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान जे होतं ना, ते पाण्याच्या पृष्ठभागावर पडलेला एखाद्या तैलबिंदूचा कसा तो विस्तारित होतो ना, तसे आपल्या बुद्धीच्या कक्षा त्यामुळे रुंदावल्या जातात. आणि म्हणूनच नेहमी देशाटन करावं, नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात फिरावं आणि आपल्या आजूबाजूच्या संस्कृतींचं आपल्याला ओळख होते. नाहीतर मंडळी, आपण जेव्हा आपल्या भागात राहतो, आपल्या महाराष्ट्रात राहतो, त्यावेळेला आपल्याला महाराष्ट्रातलं कल्चर तर नेहमी नेहमी माहिती असतं. पण ज्यावेळेला तुम्ही वेगळ्या संस्कृतीत जातात, त्यांचे कल्चर बघतात, त्यांचं रहनसहन बघतात, त्यावेळेला आपल्याला आपल्या ज्ञानात नक्कीच आपल्याला भर पडत असते, हे मात्र कबूल करावं लागेल. आणि म्हणूनच देशाटन करण्याच्या उद्देशानेच मी आत्ता नुकतेच 3 सिस्टर्स म्हणजे आसाम, मेघालय, अरुणाचल या 3 राज्यात दौरा केला. आणि माझ्या अल्पस्वल्प बुद्धीने मला तिथल्या ज्या काही वैशिष्ट्य जाणवली, किंवा तिथल्या ज्या गोष्टी मी ज्या काही माझ्या बुद्धीने ग्रास्प केल्या, आत्मसात केल्या, त्या आपल्याबरोबर शेअर कराव्या. त्या प्रदेशाचं ते काय थोडंफार वैशिष्ट्य मला कळलं, तिथल्या लोकांबरोबर माझी जी इंटरॅक्शन झाली, त्याच्यामुळे माझ्या ज्ञानाच्या जी काही थोडीफार भर पडली ती आपल्याबरोबर शेअर करावी, हा उद्देश ठेवून मी आज आपल्यासमोर आले आहे. मंडळी, आपला प्रवास गुवाहाटीपासून स्टार्ट होतो आणि हे आसाममधलं सर्वात मोठं गाव आहे गुवाहाटी. तर ह्या गुवाहाटीला आपण पुण्यातून डायरेक्ट प्लेनने जाऊ शकतो. साधारण 2.5 ते 3 तासात आपण गुवाहाटीला पोचतो. गुवाहाटीला पोचल्यानंतर आपल्याला आसामचं दर्शन घडतं. आसामच्या ज्यावेळेला म्हणजे मी हे बघितलं की ज्यावेळेला आमची गाडी पेट्रोल भरायला आसामच्या एका पेट्रोल पंपावर उभी होती, त्यावेळेला आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला सांगितलं की वरून एक रस्ता जात होता, तो अरुणाचल प्रदेशकडे जाणारा आहे आणि खालून येणारा रस्ता हा आसामचा आहे. तेव्हा मोठी गंमत वाटली की 2 राज्यांच्या सीमांची ही सुद्धा अशी मजा असू शकते. हे खरंच खूप आश्चर्याची गोष्ट मला वाटली. त्याच्यानंतर आपला जो भ्रमंती चालू होते, ती पहिलीच गोष्ट असते ती आसाममधलं काझीरंगा नॅशनल पार्क. काझीरंगा नॅशनल पार्क हे एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्याला भूगोलातलं काझीरंगा म्हटलं की आपल्यासमोर ते नॅशनल पार्क आणि तिथले विविध प्राणी डोळ्यासमोर येतात. याशिवाय इथे मानस व्याघ्र प्रकल्प आणि रॉयल बंगाल टायगर्ससाठीही हे प्रसिद्ध आहे. माजुली हे जे काही बेट आहे, आणि माजुली आणि उमानंद, तर माजुली जगातील सर्वात लहान नदी बेट आहे, जगातील सर्वात लहान नदी बेट आहे. आणि उमानंदासुद्धा तिथे एक असंच बेट आहे.
ब्रह्मपुत्रा नदीवरचं. तिथे शंकराचं मंदिर आहे. मंडळी, आपण ज्या वेळेला हे सगळं त्या ठिकाणची गोष्ट पाहत असताना आपल्या अजून एक लक्षात येते गोष्ट, ते म्हणजे आसाममध्ये सुलकूची हे जगातील सर्वात मोठं विणकाम करणारं गाव आहे, जिथे संपूर्ण लोकसंख्या रेशीम वस्त्र विणण्यातच गुंतलेली असते. आणि तिथलं ते मुंगा सिल्क आहे, ते आसामचं सुवर्ण रेशीम जगात कुठेही उत्पादित होत नाही. हे अजून एक ह्या आसामचं वैशिष्ट्य मला जाणवलं. आसाममधून आपण ज्या वेळेला पुढे अरुणाचलच्या कडे वळतो, अरुणाचल प्रदेशाकडे जायला निघतो, त्याला भालुकपांग हे त्या दोन म्हणजे अरुणाचल आणि आसामच्या सीमा रेषेवरचं हे मोठं गाव आहे. आणि तिथून साधारणतः तुम्हाला तिथल्या पुढे आपण जे थंडी फेस करणार होतं तिची चुणूक ह्या भालुकपांगपासून आपल्याला लागायला सुरुवात होते. आणि मग पुढे ज्या वातावरणात आपण जाणार आहोत तिथला किती गारवा आहे आणि ती बोचरी थंडी आपल्या हाडाहाडात कशी मोरते त्याचं आपल्याला दर्शन घडतं. तवांग हे जे आहे ते आपल्या म्हणजे तवांग हे भारताच्या भारत आणि चायना यांच्या सीमारेषेवरचं हे एक गाव आहे. आता तवांग तवांगला तुम्हाला ती थंडी तर इतकी अंगात भिनणारी असते की बोचरी थंडी आपल्याला जाणवते की आपल्याला ती सहन होत नाही. पण यापूर्वी आपण ज्यावेळेला अरुणाचल प्रदेशकडे कूच करत असताना आपल्याला जसवंतगड म्हणून एक वॉर मेमोरियल लागतं. आणि जसवंत रावत यांच्या स्मरणार्थ केलेलं हे वॉर मेमोरियल अतिशय उत्तमरित्या त्यांनी तिथे प्रेझेंट केलं. आणि तिथे असणारे जे आपले जवान बंधू असतात ते आपल्याला त्या वॉर मेमोरियलची अतिशय आत्मीयतेने माहिती देतात. त्या वॉर मेमोरियलबद्दल त्या 1962 सालच्या युद्धातील त्या सुरस कथा ते आपल्याला सांगतात. त्यावेळेला आपला ऊर अतिशय अभिमानाने भरून येतो की काय हे वीर जवान आहेत की यांनी आपल्या देशासाठी किती काय काम करून ठेवलेलं आहे. आणि ह्यांची ही कुठल्या प्रतीची ही देशनिष्ठा आहे, देशप्रेम आहे, त्याची जाणीव तिथे गेल्यावर होतो. आणि आपण त्या जसवंत रावत यांच्या त्या पुतळ्यापुढे आपण नतमस्तक होतो. आपल्याला जाणवतो की अरे पॅट्रिऑटिझम म्हणजे काय, देशभक्ती म्हणजे काय. आपण फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी आपण राष्ट्रगीत गातो, झेंडा उंचावतो, फडकवतो आणि आपल्याला आपल्या पद्धतीने जे माहिती आहे त्या गोष्टी करतो. पण नक्की देशनिष्ठा म्हणजे काय, देशप्रेम म्हणजे काय ह्याची जर का जाणीव व्हायची असेल ना तर आपण अशा वॉर मेमोरियलला किंवा आपण तवांगच्या पुढे जेव्हा चायना बॉर्डर पाहतो आणि तिथले वीर जवान आपल्याला ज्यावेळेला चायना बॉर्डर आपण अशा उघड्या डोळ्याने ती चायना बॉर्डर पाहतो, त्यांच्या तिथल्या टाकलेल्या छावण्या पाहतो किंवा आपले जे हेडक्वार्टर्स तिथलं पाहतो, त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे इतक्या आपण काही वेळ फक्त काही मिनिट त्या ह्याच्यावर उभ्या असतो आपण बॉर्डरवर, पण ती थंडीसुद्धा आपल्याला बोचते. इतक्या हाय अल्टिट्यूडला हे वीर जवान डोळ्यात तेल घालून आपल्या प्राणांची बाजी लावून आपल्या देशाचं संरक्षण करत असतात. हे बघून आपला ऊर आनंदाने भरून येतो. आपल्याला जाणवतं की अरे काय देशसेवा असते आणि एकनिष्ठा म्हणजे काय, देशाशी देशप्रेम म्हणजे काय हे तिथे जाऊन नक्की शिकायला मिळतं. आणि म्हणूनच एकदा तरी आपल्या ज्या भारताच्या आणि आपल्या संलग्न असलेल्या राष्ट्रांच्या आहेत ना त्या सीमेवर एकदा तरी माणसाने म्हणून जायला पाहिजे. तिथल्या इतक्या प्रतिकूल परिस्थितीत हे वीर जवान ज्या पद्धतीने हसतमुखानं आपलं स्वागत करतात, आपल्याला तिथली माहिती देतात आणि त्या
पद्धतीने ते आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी तिथे दटून उभे असतात, त्यावेळेला नक्कीच आपला ऊर अभिमानाने भरून येतो, आनंदाने भरून येतो. आणि ह्या वीर जवानांच्या प्रती आपल्या मनात एक प्रकारची एक वेगळीच आत्मीयता, एक वेगळंच प्रेम आपल्याला त्यांच्याबद्दल तिथे गेल्यावर नक्कीच कळतं, दाटून येतं. आणि मग त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ही भावना तिथे जाऊन जागृत होते. आम्हीसुद्धा ह्या बुमला पासला किंवा लुंगरूला पास अशी 2 ठिकाणे की जिथून आपण ही चायना बॉर्डर बघू शकतो, तर तिथे जाऊन आम्ही आपलं फ्लॅग, नॅशनल फ्लॅग तिथल्या जवानांनी आमच्या हातात दिला आणि त्याच्याबरोबर आम्ही राष्ट्रगीत म्हटलं. आणि तो अनुभव आहे तो अवर्णनीय आहे. त्याला कसलीही तोड नाही, तर कुठल्याच गोष्टीची तोड नाही असं मला वाटतं. त्या वीर जवानांनी आमचे त्या नॅशनल फ्लॅगबरोबर, आपल्या त्या तिरंग्याबरोबर फोटो काढले ना, खूप आनंदाचा क्षण होता आमच्या सगळ्या ग्रुपसाठी. तो एक वेगळाच समाधान देणारा, एक वेगळाच आनंद देणारा अशी ती गोष्ट होती. तर म्हणून प्रत्येकाने कधीतरी आयुष्यात अशा बॉर्डर्सवर गेलं पाहिजे, आपल्या वीर जवानांशी आपण संभाषण साधलं पाहिजे. ते ज्या परिस्थितीत आज आपल्या देशाचं रक्षण करतायत त्याप्रती त्यांच्याप्रती कृतार्थ भावना तिथे जाऊन आपण त्यांना ती बोलून दाखवणं फार अगत्याचं आहे असं मला वाटतं. मंडळी, ह्या अरुणाचल प्रदेशचं अजून एक असं वैशिष्ट्य आहे की अरुणाचल प्रदेश हा म्हणजे जिथे सूर्य सगळ्यात आधी उगवतो तो देश म्हणजे अरुणाचल प्रदेश. आणि आजूबाजूची जी अशांत तिथे स्टेट्स आहेत त्या पद्धतीचे फुटीरतावाद्यांच्या संघटना अजून तरी अरुणाचल प्रदेशमध्ये अस्तित्वात नाही. आणि त्यामुळे अतिशय सुरक्षित वातावरणात आपण तिथे प्रवास करत असतो. घनदाट सदाहरित जंगलांनी व्यापलेला हा अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल पहाटलीट पर्वतांची भूमी म्हणून ओळखला जातो हा प्रदेश. अंजाव जिल्ह्यातील डोंग व्हॅली हे पहिले सूर्योदय प्राप्त करणारे इथलं ठिकाण आहे. जे भारतात पहिला सूर्योदय जिथे होतो तो या डोंग व्हॅलीमध्ये होतो. सर्वात पूर्वेकडील हे राज्य आहे. आता अरुणाचल जो प्रदेश होता तो ब्रिटिश राज्यात त्याला नेफा म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर राज्य म्हणून ओळखलं जायचं. आणि 1962 पूर्वी अरुणाचल प्रदेश हा संविधानिक रूपात आसामचा हिस्सा होता. पण त्यानंतर त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं आणि मग त्याची राजधानी इटानगर ही आहे. आणि आपल्या निसर्गरम्य ठिकाणांसाठी हा देश ओळखला जातो. थुक्पा ही इथली एक रेसिपी आहे. ते एक सूप आहे. ते व्हेज नॉनव्हेज अशा दोन्ही पद्धतीने तिथे बनवलं जातं. आणि हे थुक्पा सूप जे आहे ना, त्याचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यात अनंत प्रकारच्या भाज्या, अनंत प्रकारच्या खनिजांचा ह्याच्यात साठा असतो आणि एक हेल्दी असं सूप हे आहे. आणि ते नेहमीच तिथे गेल्यावर जरूर ट्राय केलेलं पाहिजे असं मला वाटतं. याशिवाय अरुणाचल प्रदेशामध्ये खापटी नृत्य हे केलं जातं. पोपट संकियान किंवा सरक्सांग धार्मिक सणात खंपी नृत्य केलं जातं. आपण अरुणाचल प्रदेशमधून निघतो आणि मग मेघालयकडे वळतो. तर मेघालय हा कृषीप्रधान देश आहे, साहजिकच आहे. तिथलं चेरापुंजी हे ठिकाण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात जास्त पाऊस पडणार ठिकाण आहे. पण आजकाल चेरापुंजीचा हा विक्रम तिथील मावसीनराम हे जे गाव आहे छोटंसं, ते सगळ्यात ओलं ठिकाण म्हणजे तिथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो म्हणून त्याची गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंद झालेली आहे. याशिवाय इथे मौसमाई गुंफा पण आहे. ही गुंफा अतिशय सुंदर आहे, ती पण बघण्यासारखी आहे. इथलं मॉलिनॉंग म्हणून जे गाव आहे ते सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ असं गाव म्हणून या मेघालयातील मॉलिनॉंग सर्वात स्वच्छ गाव म्हणून त्याला अवॉर्ड मिळालेला आहे. याशिवाय मेघालयाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे
मेघालयाचं जे तिथलं लोकप्रिय खाद्य आहे ते जदोह की कुपू, तुंगारायंबाई आणि मसालेदार बांबूचे लोणचे, या गोष्टी तुम्हाला ठिकठिकाणी तिथे अशा रस्त्याच्या कडेला मिळताना दिसतात. इथला वांगला महोत्सव आहे तो गारोंचा लोकप्रिय महोत्सव म्हणून ओळखला जातो. सूर्यदेवता आणि सालजोंगच्या स्मरणार्थ आयोजित जो फसल उत्सव असतो, म्हणजे आता नवीन पीक आलं की आपल्याकडे जसं उत्सव केले जातात तसाच हा त्यांचा उत्सव आहे. मेघालयाचा जो ड्रेस आहे तो एरी रेशमची शाल घेतली जाते. रिंडिया हे लोकप्रिय वस्त्र आहे तिथलं. जैन पियन पट्ट्यांच्या सुती कपड्यांचा आयताकार तुकडा असतो, तो अधोवस्त्र असतो आणि सोपती मुकमोर म्हणजे लांब बॅनचा ब्लाऊज हे ह्या लोकांचं एक ड्रेस आहे. मेघालयात तुम्हाला गारो, खासी, जैन ती पहाडी आहेत आणि लहो नृत्य इथे साजरं केलं जातं. इथे लोक लहो नृत्य साजरं करतात. आपण जेव्हा मेघालयात जातो तिथे एक डावकी नदी म्हणून आहे किंवा डावकी गाव पण आहे. तर त्या नदीच्या बरोबर लागून बांगलादेश बॉर्डरला आपण भेट देऊ शकतो. तिथे 2 बॉर्डरमध्ये फक्त एक दगडांची एक 2 इंची अशी एक परत केलेली आहे आणि त्या 2 बॉर्डर सेपरेट केलेल्या आहेत. अशी डावकी नदी ती जी बोटिंगचा आनंद आपण तिथे लुटू शकतो आणि तो खूप अवर्णनीय असा आहे. तिथे त्यांनी खूप छान बांबूचे पूल केले आहेत, तिथे आपण फोटो सेशन करू शकतो आणि खूप निसर्गरम्य असा हा तो परिसर आपलं मन मोहून घेतो. वैशिष्ट्य असं की हा तिन्ही स्टेटमध्ये जेव्हा मी ह्या लोकांशी बोललेत, माझे त्यांच्याशी इंटरॅक्शन झाली, त्यामध्ये एक लक्षात आली गोष्ट की इथे मातृसत्ताक पद्धती कार्यरत आहे. तिथे प्रत्येक दुकानावर, प्रत्येक हॉटेलच्या काउंटरवर, प्रत्येक ठिकाणी ह्या बायका ह्या तुम्हाला दिसतील काम करताना. आणि तिथे वैशिष्ट्य अजून एक असं आहे की तिथे मुलं मुली वयात आल्यानंतर ही लोकं त्यांना त्यांचे घरचे लोक स्थळ आणून शोधून लग्न लावून देत नाही, तर ही मुलं आपले जोडीदार स्वतः निवडतात आणि घरी जाऊन सांगतात की मला ह्याच्याबरोबर लग्न करायचं आहे आणि त्याप्रमाणे आई वडील कुठलाही विरोध न करतात त्या मुलाशी किंवा त्या मुलीशी त्याचं लग्न लावून देतात. तिथे कुठल्याही प्रकारचा अमक्याशीच लग्न कर म्हणून दबाव असत नाही. हे अजून एक इथलं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे, ह्या तिन्ही राज्यात मी सफर केले तेव्हा मला जाणवलं की आपल्याकडे जसं मुलगी मुलाच्या घरी सासरी म्हणून जाते, तसं इथे मुलगा मुलीच्या घरी येतो आणि तो तिथेच राहतो. मुलगाच म्हणजे सासरी आल्यासारखं किंवा मुलीच्या घरी येऊन राहून तो संसार करतो. हे अजून एक इथलं वैशिष्ट्य आहे. मंडळी, इथे म्हणजे आसाममध्येच मी बऱ्याच ठिकाणी किंवा मेघालय अरुणाचलमध्ये फिरताना सुद्धा मी पाहिलं की तिथे आपल्यासारखी 6 साडी तर मिळतेच, प्रश्नच नाही. पण तिथला अजून एक जो पोशाख आहे ना, तर तो म्हणजे एक खाली गोलाकार असा शिवलेला परकरसारखा पार्ट असतो की ज्याच्याच आपण नेऱ्या करून अधोवस्त्र तयार केलं जातं आणि वर ओढणी घेतली जाते. तर ही जी पद्धतीचं साडी आहे तिला मेखला चद्दर साडी असं म्हटलं जातं. तर ही मेखला म्हणजे अधोवस्त्र आणि चद्दर म्हणजे ओढणी. तर ही मेखला चद्दर साडीसुद्धा हे तिन्ही देशात तिन्ही प्रदेशात बायकांनी घातलेली आपल्याला दिसते. एक वेगळ्या प्रकारचा तो त्यांचा पेहराव आहे आणि खूप सुंदर दिसतो तो. पर्टिक्युलरली मी ज्या ज्या मंदिरांमध्ये त्या ठिकाणी अशा बायका मेखला चद्दर साडीत आलेल्या मला दिसल्या. याशिवाय मेघालय आणि अरुणाचल या 2 प्रदेशातल्या बायका या रॅपवर लॉंग स्कर्ट घालतात आणि वर चद्दर किंवा ओढणी अशी घेतलेली असते. अशाही प्रकारचे पेहराव तिथे आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारचं हे इथलं जनजीवन आहे आणि इथे अनंत सौंदर्यवर्धक ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात की जेणेकरून तिथलं सौंदर्य पाहून आपण स्तेमित होतो की निसर्गाची लीला काय आहे, निसर्ग किती सुंदर आहे, त्याचं भान तिथे गेल्यावर आपल्याला मिळतं. त्यामुळे जरूर एकदा भेट द्यावी अशी ही 3 सिस्टर्सची टूर आहे.
मला ज्या पद्धतीने कळली, ज्या प्रमाणात कळली, त्या पद्धतीत मी तुम्हाला ती एक्सप्लेन केली आहे. पण तुम्हीही जरूर जाऊन तिचा आस्वाद घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. नमस्कार.